हॅलो फ्रेंड्स, आज आपण बघणार आहोत इयत्ता 5वीचा मराठीचा पाठ। तर या पाठाचे नाव आहेत ही पिसे कोणाची। हा पाठ आपण इथे थोडक्यात समजावून घेऊया। तर चला सुरुवात करूया। मिनूचे घर शेतात होते। ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली। तिला 2 पिसे दिसली। तिने ती पिसे उचलली। तिला ती पिसे खूप आवडली। मिनू जिथे राहत होती तिथे काय शेतीचं वातावरण होतं, म्हणजे ती शेतात राहत होती। ती खेळता खेळता घरापासून खूप दूर आली म्हणजे लांब आली। तिला 2 पिसे सापडली। तिने ती पिसे उचलली आणि तिला ती पिसे खूप आवडली। तिला वाटेत एक कोंबडी दिसली। मिनूला वाटले ही पिसे नक्कीच कोंबडीची असणार, म्हणून तिने कोंबडीला विचारले, कोंबडी ताई, ही पिसे तुझी आहेत का? म्हणजे तिला जी सापडलेली पिसे होती, तर ती पिसे तिने पुढे जी कोंबडी दिसली तर त्या कोंबडीला तिने आवाज दिला, कोंबडी ताई, ही पिसे तुझी आहेत का? कोंबडीने पिसांकडे निरखून पाहिलं। नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत, असे म्हणून कोंबडी खोराड्यात जाऊन बसली। मग कोंबडीने तिला सांगितलं, म्हणजे मिनूला सांगितलं की ही पिसे माझी नाहीयेत, कोणाची आहेत बरं ही पिसे? असं म्हणून मिनू झाडाजवळ आली, तर कोंबडी नाही म्हणाली, म्हणून मिनू ही विचारात पडली, तर ही पिसे कोणाची आहेत? तिला झाडावर पांढऱ्या, तर इथं शब्द आलेला आहे निरखून पाहणे। या शब्दाचा अर्थ होतो नीट निरीक्षण करून पाहणे। पांढऱ्या करड्या रंगाचे कबूतर दिसले। त्याला पाहून मिनूला वाटले, याची तर नाही ती पिसे। तिने कबूतराला विचारले, कबूतर दादा, ही पिसे तुझी आहेत का? कबूतर म्हणाले, नाही ग बाई, ही पिसे माझी नाहीत, कोणाची आहेत बरं ही पिसे? या विचारात मिनू पुढे आली, म्हणजे तिने नंतर कोंबडी आधी दिसले, त्या कोंबडीला पण विचारले, ही पिसे तुझी आहेत का? तर कोंबडी नाही म्हणाली। कोंबडी नंतर तिला पुढे ती थोडी चालत आली, त्यानंतर तिला कबूतर दिसले, तिने कबूतराला विचारले, ही पिसे तुझी आहेत का? तर कबूतर पण नाही म्हणाले। समोरून आपला पिसारा सावरत मोर येत होता। नंतर पुढे मोर आला। हे बघा, या चित्रामध्ये मोर दिसतो आणि इथे कोंबडी दिसते। तर त्याची ऐटदार चाल आणि रंगीबिरंगी लांब सडक पिसारा खूप मोहक दिसत होता। तिने आपल्या हातातील पिसे निरखून बघितली। ही पिसे नक्कीच मोराची नाहीत, म्हणजे तिच्या हातामध्ये जी पिसे आहेत, तर तिने मोराला विचारण्याच्या अगोदरच तिला समजले की ही पिसे मोराची नाहीत, हे तिला जाणवले। तरीही तिने मोराला विचारले, अरे मोरा, ही पिसे कोणाची आहेत हे तुला माहीत आहे का? मोराने पिसांचे निरीक्षण केले। तो म्हणाला, ही तर बदकाची पिसे आहेत। म्हणजे तिने मोराला विचारल्यानंतर मोराने तिला सांगितलं, ही पिसे माझी नाहीत, ही पिसे बदकाची आहेत। मिनूला खूप आनंद झाला। तिने मोराला विचारले, मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा पत्ता सांगितला। त्याचे आभार मानून मिनू पळतच नदीवर आली। नदी किनारी दाट झाडी होती। तिने बदकाला हाक मारली, म्हणजे जेव्हा मोराने सांगितले ही पिसे बदकाची आहे, तेव्हा त्या मिनूला अतिशय आनंद झालेला होता। तिने मोराला विचारले का मला बदक कुठे भेटेल? मोराने बदकाचा मिनूला पत्ता सांगितला आणि मिनूने त्याचे आभार मानून ती पळत नदीवर आली। नदी किनारी खूप दाट झाडी होती। तिने बदकाला तिथे जाऊन आवाज दिला, म्हणजे हाक मारली, आणि बदक लगेच त्या झाडीतून बाहेर आले। नंतर त्यांनी त्या हातातील पिसे, म्हणजे मिनूच्या हातातील जी काही पिसे आहेत, ती पिसे त्यांनी बघितली, आणि पण तो म्हणतो की ही पिसे माझी आहेत, पण एकदा गळून गेलेली पिसे पुन्हा जोडता येत नाही, म्हणून ही पिसे तुझ्या जवळच ठेव, असे बदकाने मिनूला सांगितले। बदक झाडीतून बाहेर आले। मिनूने त्याच्या समोर हातातील पिसे धरली आणि त्याला म्हणाली, ही तुझी पिसे मला सापडली आहे, मी तुला शोधत होते, ही घे तुझी पिसे। बदकाला मिनूचे कौतुक वाटले। बदक मिनूला म्हणाले, मिनू, ही माझी पिसे देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसे तुझ्या जवळच
ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती सांभाळून ठेव. म्हणजे जी पिसं एकदा गळून गेली का ती जोडता येत नाही, म्हणून त्यांनी मीनूला सांगितली की अशी पिसं तू सांभाळून ठेवत जा. मीनू आनंदाने घरी आली. तिने बदकाने दिलेली पिसे आपल्या वहीत ठेवली. नंतर बदकाने जेव्हा तिला सांगितलं ही पिसे तुझ्याजवळ सांभाळून ठेव, तेव्हा मीनू आनंदाने, म्हणजे तिला खूप आनंद झाला आणि ती आनंदाने घरी आली. तिने बदकाने जी काही पिसे दिली होती ती पिसे आपल्या वहीत ठेवली. आता काही शब्दार्थ आहे, त्या शब्दांचा अर्थ समजावून घेऊया. शब्दार्थ: दूर, लांब, लईत, नादात, खुराडे, कोंबडीचे घर, करडा रंग म्हणजेच ग्रे कलर, निरखून पाहणे म्हणजे नीट निरीक्षण करून पाहणे, गुणगुणत, ओठातल्या ओठात गाणे म्हणत, ऐटदार, रुबाबदार, पिसारा, खूप पिसांचा गुच्छ, मोहक, सुंदर, आभार मानणे, धन्यवाद देणे, दाट, गच्च, झाडी, झाडांचा समूह. आता या पाठाखालील स्वाध्याय आपण समजावून घेऊया. प्रश्न पहिला आहे, उत्तरे सांगा. अ. मीनूचे घर कोठे होते? उत्तर: मीनूचे घर शेतात होते. आ. मीनू कोणाकोणाला भेटली? उत्तर: मीनू कोंबडी, मोर, कबूतर व बदकाला भेटली. ई. मीनूला बदकाचा पत्ता कोणी सांगितला? उत्तर: मीनूला बदकाचा पत्ता मोराने सांगितला. ई. पिसे कोणाची होती? उत्तर: पिसे बदकाची होती. उ आकडा: बदकाने मीनूला काय सांगितले? उत्तर: तू माझी पिसं देण्यासाठी इतक्या दूर आलीस, म्हणून ही पिसं तुझ्याजवळच ठेव. एकदा पिसं गळून पडली की ती पुन्हा जोडली जात नाही. तुला अशीच वेगवेगळी पिसं सापडली तर ती तू सांभाळून ठेव, असे बदकाने मीनूला सांगितले होते. प्रश्न दुसरा आहे, रिकाम्या जागी जुळणाऱ्या पर्यायापुढे अशी खूण करा. पिसे सापडल्यावर मीनूला अ. पर्याय दिलेले आहेत. पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. आ. पिसे घरी न्यायची होती. तर याच्यामध्ये योग्य पर्याय आहे अ. पिसे सापडल्यावर मीनूला पिसे कोणाची आहेत हे माहीत करून घ्यायचे होते. प्रश्न तिसरा आहे, जोड्या जुळवा. अ गट ब गट. एक मी इथे जुळवून दाखवलेले आहेत. बदक, नदी, कोंबडी, खुराडे, कबूतर, झाड. प्रश्न चौथा आहे, उदाहरणे वाचा, त्याप्रमाणे लिहा. उदाहरणे: घर, घरापासून, घर, खुराड्याजवळ, खुराडे, खुराड्यात. तसंच हे शब्द दिलेले आहेत, त्यापासून आपल्याला शब्द बनवायचे आहे. तर गाव, गाव या शब्दापासून कसे शब्द बनवता येईल? गावापासून, गावाजवळ, गावात. पुढे पाय, पायात, पायाजवळ, पायापासून. तिसरं तळे, तळ्यापासून, तळ्याजवळ, तळ्यात. घरटे, घरट्यापासून, घरट्यात, घरट्याजवळ. प्रश्न पाचवा आहे, तुम्हाला शाळेत किंवा वर्गात एखादी वस्तू सापडली तर तुम्ही काय करता? तर त्याचं उत्तर आहे, आपल्याला जर शाळेत एखादी वस्तू सापडली तर ती आपण वस्तू नीट पाहतो आणि ती वस्तू कोणाची आहे हे शोधून काढतो. ज्याची वस्तू आहे त्याला ती देतो. पुढे काय दिलेलं आहे त्यांनी? उपक्रम. तुमच्या परिसरात आढळणाऱ्या विविध पक्ष्यांच्या पिसांचे निरीक्षण करा व त्याचे आकार, रंग यांची माहिती लिहा. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे काही काही पक्षी जर असतील तर त्या पक्ष्यांचे काय करायचे आपल्याला? निरीक्षण आणि त्यांची माहिती गोळा करायची आहे थोडक्यात. म्हणजे त्यांचा आकार, रंग याप्रमाणे.
या ठिकाणी हा पाठ आपण येथे समजावून घेतला, त्याच्या खालील शब्दार्थ समजावून घेतला, त्याच्यानंतर स्वाध्याय समजावून घेतला. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.